उद्घाटनाची घाई, मुंबईत मेट्रो स्टेशनमध्ये पाणी, आदित्य ठाकरेंकडून पोलखोल, एकनाथ शिंदेंचा पलटवार. राजधानी मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस पाहायला मिळाला आणि या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं असून मुंबईची तुंबई झाल्याचं मुंबईकर म्हणत आहेत. या पावसामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होतो आहे. भुयारी मेट्रो स्थानकात पावसाच्या पाण्याचं तळ साचल्याचं दिसून आले. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुंबई मेट्रो 3 अर्थात ॲक्वालाईन सुरू केली होती. आरे ते वरळी असा मार्ग असणारी ॲक्वालाईन भुयारी मार्गाने धावते. भुयारी मेट्रो मुंबईसारख्या शहरात कितपत व्यवहार्य ठरणार याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र राज्य सरकारने भुयारी मेट्रो पूर्णपणे सुरक्षित आहे, पावसात या ठिकाणी काही होणार नाही असा दावा केला होता. मात्र पहिल्या पावसात अवघ्या काही तासात भुयारी मेट्रोच्या स्थानकांची भयान अवस्था पाहायला मिळाली. यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रो स्टेशनला भेट देत सरकारवर टीका केली. त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईतील ॲक्वालाईन भुयारी मेट्रो स्टेशनला शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देत मुंबई मेट्रोच्या कामाची पोलखोल केली. येथील प्रशासन सांगते की मेट्रो स्टेशनचं काम सुरू आहे. जर काम सुरू आहे तर कोणत्या स्टेशनचं उद्घाटन केलं की आणि का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून आदित्य ठाकरे यांनी येथील पाणी साचल्याचा व्हिडिओ देखील ट्विटरवरून शेअर केल्याचं पाहायला मिळाले. आम्ही 4 वर्षापूर्वी हा परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता. मात्र भाजपाने मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवल्याने हे पाहायला मिळते, कारण महापालिकेने कुठलीही पावसाळ्यापूर्वीची तयारी केली नाही. भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलं असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हा काही पहिला पाऊस नाहीये. साधारणपणे 5 की 6 मेला पहिला पाऊस होऊन गेला. मागच्या आठवड्यात देखील मला आठवतं पाऊस पडल्यावर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेला होता, साकीनाकेचे हाल झाले होते. आज साधारणपणे आपण पाहतो दक्षिण मुंबई असेल, मध्य मुंबई असेल, इथे जोरदार पाऊस आहे. मेट्रो आचार्य यात्रे स्टेशन आता आम्ही पाहणी करण्याचा प्रयत्न केला, मग आम्ही काही खालती गेलो नाही, कारण काय नेमकं पडते तिथे हे कळतच नाही. आणि तिकडच्या तर सर्व्हिस बंद झाली. मेट्रोने सांगितलं की सांडपाणी घुसलंय आणि प्रोटेक्शन वॉल फुटली आहे. मग उद्घाटन कशाचं केलं तुम्ही? 2 आठवड्यापूर्वी जे काही नाटक केलं ते कशासाठी केलं? का घाई लावली होती तुम्ही? तसंच ब्रिज कॅन्डीला आपण पाहतोय वॉर्डन रोडला कॉन्क्रीटचा रस्ता आत्ता कुठे झाला नाही, त्याच्या बाजूचा रस्ता खचला आहे. हिंदमाता गेले 2 वर्ष इथे पाणी तुंबायचं नाही. तसं पाहिलं गेलं तर वर्षानुवर्ष आपण इथे यायचो. सखोल हा पूर्ण परिसर आहे आणि पाणी तुंबायचं आधी. प्रत्येक वर्षी आपल्याला वाटायचं पुढच्या वर्षी होणार नाही, पण 2021 साली जे आम्ही काम सुरू केलं 22 पर्यंत ते पूर्ण करून हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल, इथे उर्मिलाताई स्वतः आहेत, त्या देखील नगरसेवक असताना त्यांनी पाहिलेलं आहे की गेले 2-3 वर्ष हा पूर्ण परिसर पूरमुक्त होता. मग नेमकं असं काय झालं की आता आपण पाहतोय आपल्या मागे आता जनरेटर लावला, पण इथे पंपच लावले नाहीयेत. जे इकडचे होते ते पंप दुसरीकडे नेले. कशासाठी होतं हे? का म्हणून होतंय? मुंबईचे हाल का होते तसे? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल गेले 2 वर्ष मी सातत्याने रस्त्याचा घोटाळा हा लोकांसमोर आणत होतो. मध्यंतरी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देखील बैठक झाली, पण कुठेही काही सुधारणा झाली नाही. तातून उत्तरं दिली गेली. पण एकंदर आपण पाहतोय मुंबईचे हाल भाजपच्या हाती झालेले आहेत हे दिसतं. जनरेटर्स जे आहेत ते जनरेटर्स जागेवर नसणं, ते चालू नसणं आणि पावसाळ्याच्या काळामध्ये एकंदर मुंबईची मान्सूनची तयारी काय होती ती आपल्याला दिसते. रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा. एकतर जे एशन्सीनी सांगितलं होतं खोटारडेपणा त्यांचा लोकांसमोर आला. ग्रीन कार्पेट घालून नाले सफाईची पाहणी असेल, इकडे असेल तिकडे असेल. कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली आहे तुम्ही? कोणाकडून दंड आकारलेला आहे? कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे? कारण खड्डे मुक्त तर झाले नाही, पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत. मी भाजपला असेल किंवा एशन्सीनं सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, इथे लक्ष द्या. कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांचे हाल झालेले आहेत. करून त्या ठिकाणी बघा इथे हिंदमाता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती ती नीट होती. इथून सेंट झेवियर्स ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं, गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं. होल्डिंग पॉइंट बनवला होता इथे, तसंच मिलन सबवेला पण बनवलं होतं. पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे. मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते? भिंत पडू कशी शकते? जीवाला धोका नाही का? या ठिकाणी हिंदमाताचे मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळं काही चाललंय. लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्याला दिसते. शेतकऱ्यांचे काय हाल झालेत? कितीतरी 1000 हेक्टरवर अवकाळी पाऊस झालेला आहे. मदत कुठेही गेली आहे?
एकनाथ शिंदे आता नाले सफाईची पाहणी केली त्यावेळेस ते म्हणाले की 85% नाले सफाई आम्ही केली. त्यांचा खोटारडेपणा लोकांसमोर आला, जो आम्ही वर्षानुवर्ष पाहत होतो. ज्या ठिकाणी ज्या कारणासाठी ते पळाले ते आता दिसतं सगळ्यांना. पाठवून पूर्व बैठक जी घ्यायला पाहिजे पालकमंत्र्यांकडून ती देखील झालेली नाहीये. पालकमंत्री तुम्ही पाहताय ह्या राज्यामध्ये भाजप असेल, यशस्वी असेल किंवा दादांचा गट असेल, पालकमंत्र्यांमध्ये कोण कुठच्या जिल्ह्यावर मालक बनेल एवढंच भांडण चालतं. कोणाला काय बंगले मिळतील, नवीन गाड्या का नाही आल्या ह्याच्यावर खर्च होत आहे. नाशिकचा पालकमंत्री का, तर कुंभमेळा तिथे असणार आहे, पण कामाकडे कोणाचं लक्ष आहे? खरं पालकमंत्री असतील आज रस्त्यावर दिसायला पाहिजेत. आरोप न करता त्यांनी गेल्या 2-2.5 वर्षात काय कामं केलेत हे आपल्याला कळायला पाहिजे. अंधेरीचं तुम्हाला उदाहरण देतो ना, अंधेरी असेल, अंधेरीमध्ये गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे नगरसेवक, गेले 10 वर्ष काय जास्तीच असेल भाजपचे आमदार. मग गोखले पुळाचा घोटाळा केला कोणी? काल जे अंधेरी सबवे आपण पाहतोय मागच्या आठवड्यात भरलं होतं ते कोणामुळे भरलं? का नाही तिकडच्या जनतेला हे काही उत्तर मिळत आहे? टीका करणं खूप सोपं असतं, पण आम्ही जसं रस्त्यावर उतरायचो, बरं प्रत्येक बैठक जेव्हा आमची व्हायची, फ्लड कशामुळे होणार, कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत हे आपल्याला कळायचं. तिथे आम्ही पंप लावायचो, आधी नियोजन करायचो. कुठे दिसतं तुम्हाला नियोजन? नेपिन्सी रोड म्हणजे जिथे मुख्यमंत्री वगैरे सगळे राहतात तिथे पाणी तुंबायला लागलं पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात. म्हणजे काय नक्की यंत्रणा लावली तुम्ही मुंबईमध्ये, त्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. आणि बीएमसी ही पूर्णपणे गेले 3 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयातून आणि नगरविकास कार्यालयातून चालतंय. मग कोणासाठी चालतंय हे देखील आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.